नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण दुसरं समांतर रेषा पॅरलल लाईन्स या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आंतरकोन कसोटी आपण पाहिलेली आहे। समांतर रेषांची संगत कोन कसोटी आणि व्युत्क्रम कोन कसोटी आपण पाहणार आहोत। प्रमेय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात। या ठिकाणी पक्ष आहे रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत, एन ही त्यांची छेदिक आहे। सिद्धता आहे आपला साध्य आहे कोन ए आणि कोन बी एकरूप दाखवायचे। या दोन समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता संगत कोनांची मापे समान असतात, म्हणजे कोन ए आणि बीचं माप समान दाखवायचं आहे। आपणास माहीत आहे ए आणि सी यांची बेरीज 180 अंश असते रेषे जोडीतील कोन। बी आणि सी हे दोन आंतरकोन आहेत। आत्ताच आपण पहिला आंतरकोन पूरक असतात। या दोघांचा वापर कसा केला आहे पहा। सिद्धतेमध्ये ए आणि बी हे संगत कोन समान मापाचे आहे ते दाखवण्यासाठी सिद्धता आहे कोन ए आणि कोन सी बरोबर 180 रेषे जोडीतील कोन। विधान 1, कोन बी आणि कोन सी 180 समांतर रेषांच्या आंतरकोनाचा गुणधर्म। दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता हे आंतरकोन पूरक कोन असतात। आंतरकोन आपल्याला 180 बेरीज देतात। 1 आणि 2 उजवी बाजू समान असल्यामुळे डावी बाजू समान दाखवायची। कोन ए अधिक कोन सी बरोबर कोन बी अधिक कोन सी। कोन सी दोन्ही बाजूचे गेल्यानंतर कोन ए बरोबर कोन बी राहिलेला आहे, त्यामुळं कोन ए आणि कोन बी यांची मापे समान असतात हे आपल्याला मिळालेलं आहे। त्यानंतर आता आपण व्युत्क्रम कोन कसोटी पाहणार आहोत। प्रमेय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात। रेषा एल समांतर रेषा एम आणि त्यांची एन छेदिक आहे। आपल्याला कोन बी आणि डी हे एकरूप दाखवायचे आहेत। येथे आपण डी आणि सी या दोघांची बेरीज 180 अंश असते, रेषे जोडीतील कोन आहेत त्याचा वापर करायचा आहे। बी आणि सी या दोघांची बेरीज 180 अंश असते, आंतरकोन पूरक असतात याचाही वापर करायचा आहे। पाहूया, आपल्याला साध्य आहे कोन बी आणि डी एकरूप आहेत, व्युत्क्रम कोन समान मापाचे असतात कधी रेषा एल आणि रेषा एम समांतर असतील, एन या छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे व्युत्क्रम कोन समान मापाचे असतात। सिद्धता, कोन डी आणि कोन सी 180 रेषे जोडीतील कोन। विधान पहिलं, कोन सी आणि कोन बी या ठिकाणी 180। दुसरं विधान आहे समांतर रेषांचा आंतरकोनाचा गुणधर्म। 1 आणि 2ची उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू समान दाखवायची। कोन डी अधिक कोन सी बरोबर कोन सी अधिक कोन बी। दोन्ही बाजूचं सी सी गेल्यामुळं कोन डी बरोबर कोन बी आपल्याला मिळालेला आहे। ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स theorem for corresponding angles. The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. That means here line L and line M are parallel lines and N is a transversal. Okay, given line L parallel line M, line N is a transversal. To prove angle A is equal to angle B, measures of angle A and angle B are same. How to prove? Here angle A plus angle C is equal to 180. Angle A plus angle C is equal to 180. This is first statement, angles in linear pair. Okay. Then second, angle B plus angle C is equal to 180. Second statement, property of interior angles of parallel lines. Okay. From first and second, RHS are same. Okay. Therefore, LHS also same. Angle A plus angle C is equal to angle B plus angle C. Angle C cancelled from both sides. We get angle A is equal to angle B. Okay. Angle A and angle B are here corresponding angles. Then theorem next. The alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. Here line L and line M are parallel lines, given N is a transversal. Angle, to prove angle D is equal to angle B. Okay, these are alternate angles. Okay, here angle D plus angle C is equal to 180 degree, angle in linear pairs, and angle B plus angle C is equal to 180 degree. This is second statement, property of interior angles of parallel lines. From first and second, LHS are equal, therefore RHS are equal. Here is also RHS equal. Okay, first and second.
हिअर फर्स्ट अँड सेकंड आर एच इक्वल, देअरफॉर एल एच एस इक्वल अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल बी. ओके, अँगल सी फ्रॉम बोथ साइड कॅन्सल्ड, वी गेट अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. ओके, दिस इज आवर प्रूफ. त्यानंतर सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट नंबर 2.2.1 आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला त्यातला आहे. आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस आणि रेषा डी के ही छेदिक आहे. कोण डी एच पी हा 85 अंशाचा आहे, तर खालील कोणांची मापे काढा. कोण आर एच डी पाहूया. कोण आर एच डी विचारलेला आहे. कोण आर एच डी आणि कोण डी एच पी हे दोन रेषे जोडीतील कोण आहेत. या ठिकाणी या दोघांची बेरीज 180 अंश आहे, तर आर एच डी या कोणाचं माप 180 वजा 85 बरोबर 95 अंश इथं केलेलं आहे. या दोघांची मापे 180 अंश आहेत. रेषे जोडीतील कोण आहेत ते किंमत घातली डी एच पी 85 पलट गेल्यानंतर 180मधून 85 गेले 95. कोण आर एच डी बरोबर 95 अंश. ओके, त्यानंतर कोण आपल्याला पी एच जी विचारलेला आहे. कोण पी एच जी आत्ताच आपण कोण आर एच डी हा 95 मापाचा काढला, त्याचा विरुद्ध कोण आहे पी एच जी हा विचारलेला. म्हणजे विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे हा आर एच डी जर 95 मापाचा असेल तर पी एच जी सुद्धा 95 मापाचा आहे. विरुद्ध कोण. ओके, पी एच जी एकरूप कोण आर एच डी, विरुद्ध कोण आहेत एकरूप असतात. ओके, 95 मापाचा. तिसरा विचारलेला आहे कोण एच जी एस. आता कोण डी एच पीचा संगत कोण एच जी एस आहे. दोन रेषा समांतर रेषेना छेदिकेने छेदल्या असतात, संगत कोण एकरूप असतात. डी एच पी 85 मापाचा असेल तर एच जी एस हा सुद्धा 85 मापाचा आहे. हा तिसरा या ठिकाणी हे संगत कोण आहेत. कोण एच जी एस बरोबर कोण डी एच पी, संगत कोण एच जी एस, डी एच पी 85 मापाचा आहे म्हणून एच जी एस 85 मापाचा आहे. ओके, त्यानंतर चौथा आहे कोण एम जी के. कोण एम जी के हा 95 मापाचा आहे. एच जी एस एम जी के सुद्धा 95 मापाचा आहे का 85 मापाचा आहे. सॉरी, एच जी एस हा 85 मापाचा आहे. संगत कोण आहेत 85चा हा एच जी एसचा, विरुद्ध कोण आहे एम जी के विचारलेला. मग विरुद्ध कोण एकरूप असतात 85 मापाचा. ओके, नमूद केलेला इथं विरुद्ध कोण आहे ते एम जी के. कोण एम जी के बरोबर कोण एच जी एस, विरुद्ध कोण आपल्याला एच जी एस 85 हा सुद्धा 85. दुसरा प्रश्न आहे. आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एल आणि रेषा एम त्यांच्या छेदिक आहेत. यावरून प्रश्नांची कोण ए, कोण बी, कोण सी, कोण डी काढायचे आहे. कोण ए या ठिकाणी आपल्याला काढायचे. कोण ए आणि 110 रेषे जोडतील कोण आहेत. म्हणजे ए अधिक 110 बरोबर 180. ए बरोबर 180तून 110 गेले 70 मिळाला. हा कोण आपण या पद्धतीनं काढलेला आहे. ओके, त्यानंतर कोण एचा कोण ए 70 मापाचा आहे आणि कोण एचा हा 70 अंश, विरुद्ध कोण सुद्धा 70 मापाचा आहे. आणि कोण एचा हा 70 मापाचा, कोण एचा विरुद्ध कोण 70 मापाचा असेल तर बीचा तो संगत कोण आहे. म्हणजे बी 70 मापाचा, संगत कोण एकरूप असतात ते नमूद केलं आहे. कोण एचा विरुद्ध कोण हा बीचा संगत कोण आहे म्हणून ए बरोबर कोण ए बरोबर कोण बी बरोबर 70 अंश. कोण ए 70 आहे तर कोण बी 70 अंश. ओके, कोण सी आणि 115 हे संगत कोण आहेत एकरूप असतात. म्हणजे सी सुद्धा 115. ओके, नमूद केले आहे. संगत कोण आहेत, संगत कोण एकरूप असतात. दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्यानंतर. आणि डी आहे शेवटी. डी रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. डी आणि 115 180. 180मधून 115 गेले 65. डी 65 नमूद केला इथं अशा पद्धतीनं. ओके, म्हणजे या ठिकाणी ए 70 अंशाचा मिळाला, बी 70 अंशाचा, सी या ठिकाणी 115 अंशाचा आहे आणि डी 65 अंशाचा आहे. ओके, हिअर फ्रॉम फिगर क्वेश्चन नंबर फर्स्ट, लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस and line DK is their transversal. Angle DHP is equal to 85 degree. Find the measure of following angles. Angle RHD. Angle RHD plus angle DHP is equal to 180 degree. Angles in linear motion. Angles in a linear pairs. Therefore, angle RHD is equal to 180 minus 85 is equal to
here 95. Okay, 95 degree. Here angle RHD is equal to, here angle RHD plus 85 is equal to 180. DHP is given 85. Therefore RHD is equal to, angle RHD is equal to 180 minus 85. Angle RHD is equal to 95 degree. Okay. Then second angle PHG. Angle PHG. Angle PHG and angle DHP also addition 180 degree angles in linear pair. Therefore angle PHG is equal to 180 minus 85, 95. Angle PHG is equal to 95. Then third angle HGS, angle HGS, angle HGS and angle DHP are corresponding angles. Therefore corresponding angles are equal. When the two lines are parallel, then DG or line DK is a transversal. Then all angles of pairs are equal. Therefore angle DHP is equal to HGS angle is equal to 85. Okay. Last angle MGK. Angle HGS is 85 degree. Angle MGK and angle HGS are equal, opposite angles. Therefore HGS is 85 degree. Therefore MGK, angle MGK is equal to 85 degree. Then second, line P and line Q are parallel and line L and M are transversals. Measures of some angles are shown, hence find measures of angle A, B, C, D. Angle A and angle 180 angles in a linear pair, addition 180 degree. Therefore angle A is equal to 180 minus 110, 70 degree. Okay. And angle B, the angle A and this angle are opposite angles. Angle A is 70 degree. Therefore opposite of A also 70 degree. 70 degree and B are corresponding angles. So corresponding angles. Here is also angle DHP and angle HGS. Corresponding angles are equal, 85, 85. Therefore angle HGS is equal to 85 degree. Okay. Angle B is equal to 70 degree. And second angle C. Angle C and angle 115 are also corresponding angles are equal. C is equal to 115 degree. Angle D. Here 115 degree plus D is equal to 180 degree. Angles in linear pair. Therefore angle D is equal to 180 minus 115 is equal to 65 degree. Okay. Therefore angle A is equal to 70 degree. Last answer, angle B is equal to 70 degree, angle C is equal to 115 and angle D is equal to 65 degree. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.